शितले खरं बोला, कुठं गेली होतीस? सांगते. पटपट सांग. जितू काका, मी मी यास्मिन संग नव्हते. मी ते सकाळी. जितू भाऊजी, ती कुठं होती आणि काय करती हे तुम्हाला नसेल, पण मला सगळं माहित आहे. हिला वाटत असेल की आपल्या घरच्यांचं आपल्यावर लक्षच नाही, पण गेले 10-15 दिवस हिचं नेमकं काय चाललंय आणि कुठं जाती ना ते मला सगळं माहित आहे. या पोरांना वाटतंय का आपल्या आई बाबांना काय कळतच नाही, पण डोळं मिटून दूध पिणाऱ्या मांजराला बी असंच वाटत असतंय की कोण बघत नाही म्हणून. अहो पण बाकी सगळ्या दुनियेला दिसतंय की. वहिनी, मग तुम्हीच सांगा, यास्मिन बरोबर नव्हती तर ही कुठं होती? अहो जितू भाऊजी, ती कमवा आणि शिका या योजनेत कामाला जाती. काय? सांगितलं होतं मला कोणाला सांगू नको अहो ती बँकेची माणसं घरी आली ना, मग हिला वाटलं की आपल्या शिक्षणाचा भर घरच्यांवर नको, म्हणूनच ती कामाला जाती. वय ना शितले? वय. आज तर नशिबानं वाचले, पण उद्या खरंच कळलं तर? सगळे ह्याच्यामुळेच होतंय. अहो भैया रागावरा, एवढं नका चिडू भैया. तुमची ही अवस्था नाही बघवत आम्हाला भैया. बाया खरंच यास्मिन तसं सांगितलं होतं. रक्तशपथ खरंच. सुरजा, आम्हाला माहिती तू आमच्या संग खोटं बोलू शकत नाही. तू आमच्या संग खोटं बोलला तर त्याचे परिणाम काय होतील तुला चांगलंच माहिती. शीतल यास्मिन संग नव्हती, ही आजा बरोबरच होती. शीतलला कसं कळत नाही यो आजा परफेक्ट पोरगा नाही ते. ही इज अ बॅड बॉय. बॅड बॉय, बॅड बॉय, बॅड बॉय, बॅड बॅड बॉय, बॅड बॉय आजा. शीतल, तुम्हाला कसं कळत नाही? तो परफेक्ट पोरगा नाहीये. आम्ही तुमच्यासाठी काय काय नाही केलं हे कसं कळत नाही तुम्हाला? सुरजा, आम्ही काय काल परवापासून प्रेम करत नाही रे यांच्यावर. हे 3री-4थीत होतो तेव्हापासून. सुरजा, हे टेडी बेअर 8वीत असताना आमची पॉकेट मनी वाचवून आमच्या शीतलसाठी गिफ्ट आणलेलं.
बघ, हे ग्रीटिंग कार्ड 10वीत असताना तिला द्यायला आणलं तर नाही देऊ शकलो. टॅलेंट, हा तुला आठवतंय शीतल 12वीत होती तेव्हा आपण तिच्यासाठी हे घड्याळ आणलं होतं गिफ्ट द्यायला. तिला परीक्षेसाठी बेस्ट लक पण द्यायचं होतं, पण तेही देऊ शकलो नाही आणि हे पण नाही. आमचं असलेलं खरं प्रेम, ट्रू लव्ह. हे 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 आठवतंय, हे आम्ही आमच्या शीतलला द्यायला आणलं होतं, नाही देऊ शकलो. आणि ह्यो राजा माझ्या प्रेमाच्या आडवा येतोय. शीतल माझ्या आयुष्यातून जाऊ नये म्हणून मला ओपनली काय करता येत नाही, नाहीतर हे जे चिंध्या चिंध्या केल्या असतात चिंध्या. अहो भैया, पण कशावरनं शीतल आजालाच भेटायला गेली असेल? तिचं दुसरं काहीतरी काम असेल. शीतल खोटं बोलून गेलीच नसती, या आजामुळे शीतल खोटं बोलायला शिकली. त्यांच्यात मैत्री व्हायच्या आधी शीतल कधीच चुकली नव्हती. ती कधीच 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 चुकली नव्हती. भैया, आपण उगाच निगेटिव्ह विचार करतोय. अहो खरं तसं काय नसेल त्यांच्यात. तसं नसतं तर शीतल खोटं बोललीच नसती. त्यांच्यात फक्त मैत्री येतं वर, ठीक आहे. मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायला कितीचा वेळ लागणार आहे? आणि तसं जर का असेल तर आजा चित्त राहणार नाही. टॅलेंट, हा आमच्या आयुष्यात एकच स्वप्न आहे, शीतल. आणि ते स्वप्न जर का पूर्ण करता येत नसेल तर काय अर्थ आहे आमच्या जिंदगीला? या स्वप्नाच्या जो कोण मध्ये आडवा येईल त्याला इंडियात जगायचा हक्क नाही. त्याचा असंच तुकडं तुकडं करीन, तुकडं तुकडं करीन. शांत व्हा भैया. अहो बाहेर बँकेची माणसं आलेत. त्यांना सांग मी इथं नाही म्हणून. अहो असं काय करताय? आपणच बोलवलंय त्यांना. नमस्कार शिंदे साहेब. नमस्कार. सॉरी बर का, माझ्यामुळे तुम्हाला वाट बघायला लागली. बसा, बोला, काय काम काढले?